सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुवर्णाज रेसिपी जंक्शनच्या एका नवीन भागामध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांना घेऊन चाललेलो आहे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पळसदरी येथे. मित्रांनो, पळसदरी येथील स्वामी समर्थांच्या मठात येण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे कर्जत रेल्वे स्टेशनला उतरून मिनी टॅक्सीने प्रतिव्यक्ती 50 रुपये ही तिकीट आहे. ती टॅक्सी तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठाजवळ नेऊन सोडते. दुसरा पर्याय म्हणजे पळसदरी रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तेथून 10 ते 15 मिनिटं चालत गेल्यावर आपण स्वामी समर्थांच्या मठाजवळ येऊन पोहोचतो. आम्ही कर्जतवरून टॅक्सीने खुल्या आसमंताचा आनंद घेत आणि स्वामींच्या पदकमलांनी पुण्य झालेल्या पळसदरीतील निसर्गाचा आनंद घेत स्वामींच्या दर्शनासाठी पुढे निघालो. श्री स्वामी समर्थ असा नामजप करत कधी आम्ही स्वामींच्या मठाजवळ येऊन पोचलो हे आम्हाला कळलंच नाही. मित्रांनो, टॅक्सी तुम्हाला या पॉईंटपर्यंत आणून सोडते. जसं की हा बाण दाखवला आहे, येथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे. येथून 5 ते 6 मिनिटं चालत गेल्यावरच आपण स्वामी समर्थांच्या मठाकडे येऊन पोहोचतो. मित्रांनो, येथे आल्यानंतर मला भरपूर गाड्यांची गर्दी दिसली. येथे खूप लांबून लांबून स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी पळसदरी येथील स्वामींच्या मठामध्ये कायमच दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, आता आपण स्वामींच्या मठात येऊन पोहोचलेलो आहोत. श्री क्षेत्र पळसदरी म्हणजेच स्वामींच्या पदकमलांनी पुण्य झालेली पुण्यनगरी. मित्रांनो, मठात आतमध्ये आल्यानंतर स्वामींच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची बहुतेक दुकानं तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर बघायला मिळतील. या सर्व दुकानांमध्ये तुम्हाला स्वामींचे वेगवेगळे फोटो, स्वामींच्या लहान ते मोठ्या मूर्ती, बरोबरच वेगवेगळे हार, वेगवेगळी फुले अशा सर्व वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. स्वामींचं दर्शन घेण्याआधी हातपाय स्वच्छ धुण्यासाठी येथे पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. आम्ही देखील येथे हातपाय स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी लागणारे ताट घेतले व स्वामींच्या दर्शनासाठी आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे आल्यानंतर मठाधिपती दादांची पवित्र समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1995च्या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर या मठाचे भूमिपूजन झाले. पुण्याहून मुंबईकडे येत असताना स्वामींनी 22 दिवस पळसदरीच्या या मठामध्ये वास्तव्य केले होते आणि त्यांच्या याच दृष्टांताने स्वर्गीय दादांनी या मठाचे बांधकाम देखील 22 दिवसांमध्ये पार पाडले. आणि बघता बघता स्वामींच्या पदकमलांनी पावन झालेली पळसदरी कधी पुण्यनगरी झाली हे कळलंच नाही आणि आता देशविदेशातून स्वामी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मित्रांनो, या ठिकाणी स्वामींची उत्सव मूर्ती आहे आणि येथे 11 प्रदक्षिणा करून आतमध्ये दर्शनासाठी जावे अशी सूचना दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही देखील इकडे 11 प्रदक्षिणा केल्या, स्वामींचे दर्शन घेतले आणि आतमध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तू वरदाता, तू दिनत्राता, भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता, सतजननाथा, शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज. मित्रांनो, या स्वामी समर्थांच्या मठाबद्दल मी फक्त ऐकून होतो, परंतु इकडे प्रत्यक्ष आल्यानंतर इकडची शांतता, इकडचा परिसर आणि स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर मला असं वाटतंय की मी इकडे पुन्हा पुन्हा स्वामींचे दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, स्वामींचे दर्शन घेतले आणि आता आम्ही महाप्रसादाला निघालो. या मठात महाप्रसाद गुरुवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी असतो. मित्रांनो, स्वामींचा महाप्रसाद मिळणं हे देखील आमच्यासाठी एक खूप मोठी पुण्याचीच गोष्ट आहे. मित्रांनो, येथे अनेक स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहेत आणि या महाप्रसादाची गोडी ना काही वेगळीच होती.
आणि इकडे आल्यानंतर मला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे महाप्रसादानंतर आपले स्वतःचे ताट आपण स्वतः स्वच्छ नीट धुवून ठेवावे. ही देखील एक प्रकारची सेवाच आहे असं म्हणता येईल. महाप्रसादानंतर आम्ही मठाचा पूर्ण परिसर पाहिला आणि खूपच छान वाटलं. तू वरदाता तू दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झालेलं आहे आणि मला खरंच खूप छान वाटत आहे. स्वामींची प्रचिती नेहमीच येत असते. स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नेहमीच दर्शन देत असतात. तर मग तुम्ही देखील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांच्या मठाला नक्कीच भेट द्या आणि तुम्ही देखील स्वामींचे दर्शन घ्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आपण पुन्हा भेटूयातच अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, श्री स्वामी